Dharmendra Pradhan never ran the education ministry. Never. The man and the organization that runs the education ministry is called the RSS. 29 जुलैला देशाच्या संसदेत बोलताना राहुल गांधींनी संघावर केलेला हा आरोप फार गंभीर होता, पण ते एवढ्यावरच थांबले नाहीत. परवा गुरुवारी संसदेच्या संरक्षण समितीची बैठक होती. त्या बैठकीत राहुल गांधींनी थेट सैनिक स्कूलमध्ये संघाचा हस्तक्षेप कसा वाढत चाललाय याच्याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला. देशातल्या 62% सैनिक स्कूल केवळ संघाच्या लोकांना वाटल्या जात आहेत याची थेट आकडेवारी राहुल गांधींनी समितीमध्ये उपस्थित केली. त्यावरनं जोरदार रणकंदन झालं. सरकारनं सगळ्या शाळांचं वाटप नियमानुसार झाल्याचं स्पष्टीकरणही दिलं, पण प्रश्न एवढ्यावरच थांबत नाही. काही क्षेत्र राजकारणापासून दूर ठेवायची असतात, त्यापैकी असतं देशाचं लष्कर. तुमची विचारसरणी काही असो, प्रत्येक सरकारसाठी अशी उत्तम दर्जेदार आर्मी हे देशाचं वैभव असतं. देशात खऱ्या अर्थानं सेक्युलर अशा कुठल्या संस्था असतील तर त्यात लष्कराचा समावेश करावा लागतो. जात पात धर्म बाजूला ठेवून भारताचं लष्कर देशसेवा करत आलेलं आहे. सैनिक स्कूल म्हटलं की आजही अनेकांना सातारा सैनिक स्कूल आठवतं. आर्मी, एअरफोर्स, नेव्ही सगळ्या क्षेत्रातले बडे अधिकारी याच शाळेतून तयार होतात. देशात केंद्र सरकार आजवर अशा अनेक सैनिक स्कूल चालवत होतं, पण मोदी सरकारनं त्यात PPP मॉडेल आणलं आणि ते आणतानाच सगळीकडे संघाच्याच लोकांना कशा शाळा मिळाल्यात याची चर्चा होऊ लागलेली आहे. एकतर शिक्षण हे असं क्षेत्र जे भावी पिढ्या तयार करत असतं आणि त्यात लष्करी शिक्षण म्हणजे तर दुहेरी तलवार. पण तिथंही संघाशी संबंधित असलेल्या संस्था, व्यक्ती यासोबतच भाजप नेतृत्वाच्या जवळ मानल्या जाणाऱ्या उद्योगपतींच्या मालकीच्या संस्था या सैनिक स्कूल चालवत आहेत. याचा सरळ साधा अर्थ असा आहे की संरक्षण क्षेत्रातल्या सार्वजनिक उपक्रमांमध्ये खाजगी कंपन्यांच्या संस्थांचा सहभाग जसा वाढवला जातोय तसंच आता सैनिक स्कूलबद्दल देखील होताना दिसतंय. ज्या सैनिक शाळेमधून देशाच्या संरक्षणासाठीचे भावी अधिकारी तयार होतात त्यांना नेमके कुठले धडे दिले जात आहेत, कुठल्या विचारसरणीचे, इतिहासाची मोडतोड करून त्यांचा ब्रेनवॉश केला जातोय का, त्यांना नेमका कुठला विचार शिकवला जातोय, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. आणि म्हणूनच राहुल गांधी यांनी उपस्थित केलेला हा विषय नेमका काय आहे हे A to Z या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि असे प्रश्न, असे व्हिडिओ स्वतंत्र पत्रकारितेच्या माध्यमातूनच उपस्थित केले जाऊ शकतात. त्यामुळं या चॅनलला जमेल तितका, शक्य तितक्या पद्धतीने तुमचा पाठिंबा, प्रोत्साहन आणि मदत जी आहे ती देखील करा. नमस्कार, मी प्रशांत. संघ आणि उजवी विचारसरणी यांचा सैनिकी शाळेतला वाढता वावर हा ट्रेंड नेमकं काय सुचवतो? राहुल गांधी यांनी हा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या सगळ्या आरोपामध्ये पडण्याच्या आधी नेमकं हे सगळं घडलं कसं? एप्रिल 2024 मध्ये द रिपोर्टर्स कलेक्टिव्हनं एक रिपोर्ट पब्लिश केलेला होता, सॅफ्रनायझेशन ऑफ सैनिक स्कूल्स, म्हणजे सैनिक शाळांचं भगवीकरण. द रिपोर्टर्स कलेक्टिव्हच्या या अभ्यासातून सैनिक शाळेबद्दलचा धक्कादायक डेटा समोर आणला गेला. काय होतं या रिपोर्टमध्ये? तर या रिपोर्टनुसार 2021 मध्ये भाजपच्या नेतृत्वातल्या सरकारनं भारतातल्या सैनिक स्कूलमध्ये खाजगी संस्थांसाठी दरवाजे उघडले. बजेटमध्ये तशी तरतूद करण्यात आली. पब्लिक प्रायव्हेट पार्टनर म्हणजेच PPP या मॉडेल अंतर्गत एक योजना मोदी सरकारनं जाहीर केली आणि देशात 100 नवीन सैनिक स्कूल स्थापन करण्यात येणार होते. या शाळा सैनिक स्कूल सोसायटीशी संलग्न असणार होत्या. ही सोसायटी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली एक स्वायत्त संस्था आहे. आता सैनिक शाळेच्या मंजुरीसाठी धोरण आणि निकष ठरवण्यात आले. त्यात एकमेव निकष होता तो म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे ज्या शाळेत जमीन, भौतिक आणि IT पायाभूत सुविधा, आर्थिक स्रोत, कर्मचारी वर्ग इत्यादीचा समावेश आहे अशी कुठलीही शाळा नवीन सैनिक शाळेसाठी मंजुरी मिळवू शकत होती. या अटीमुळं संघ परिवार आणि तत्सम विचारसरणी असलेल्या संघटनांशी जोडलेल्या शाळांना अर्ज करणं शक्य झालं, असं रिपोर्टर्स कलेक्टिव्हचं म्हणणं आहे. या संदर्भात आणखी डीप डाईव्ह रिसर्च करण्यात आला. काही RTI टाकले गेले आणि त्याच्या मिळालेल्या उत्तरातून एक वेगळाच ट्रेंड दिसून आला. सरकारच्या नव्या PPP मॉडेलमुळं
सशस्त्र दलांसाठी सैनिक शाळांमधून भरतीची क्षमता वाढवण्याची अपेक्षा होती, पण असं करताना राजकीय घटक आणि उजव्या विचारसरणीच्या संस्था लष्करी व्यवस्थेमध्ये शिरकाव करत असल्याचं दिसून आलं आणि ते आकडे देखील धक्कादायक आहेत. हा शिरकाव नेमका कसा सुरू होत होता हे थोडं आपण डिटेलमध्ये बघूया. साध्वी ऋतंभरा हे नाव तुम्हाला माहिती असेल. त्या विश्व हिंदू परिषदेच्या महिला शाखा असलेल्या दुर्गा वाहिनीच्या संस्थापक आहेत. राम जन्मभूमी आंदोलनातही त्या होत्या. याच ऋतंभरा यांची वृंदावनमध्ये एक शाळा आहे. शाळेचं नाव आहे संवित गुरुकुलम गर्ल्स सैनिकी स्कूल. 2023 मध्ये ऋतंभरा यांनी आपल्या सैनिकी शाळेतल्या एका कार्यक्रमात संबोधित केलं आणि त्यात त्यांनी मुली कशा नियंत्रणाबाहेर गेल्या आहेत, मुली कशा सिगरेटी ओढतायत, दारूच्या बाटल्या रिचवू लागलेल्या आहेत, अशा आशयाचं एक वक्तव्य केलं आणि त्याची व्हिडिओ क्लिप शाळेच्या फेसबुक पेजवरती सुद्धा शेअर केली गेली. आता या साध्वी ऋतंभरा वृंदावन सोबतच हिमाचल प्रदेशामध्ये सुद्धा शाळा चालवतात. हिमाचल प्रदेशच्या सोलम भागात असलेल्या शाळेचं नाव आहे राजलक्ष्मी संवित गुरुकुलम. ऋतंभरा यांच्या वृंदावन आणि सोलम या दोन्ही ठिकाणी असलेल्या शाळांचा सैनिक स्कूल सोसायटीत समावेश आहे. 2024 मधल्या रिपोर्टनुसार 5 मे 2022 ते 27 डिसेंबर 2023 दरम्यान किमान 40 शाळांच्या सोबत सैनिक स्कूल सोसायटीनं करार केले. या 40 पैकी 11 शाळा थेट भाजप किंवा इतर नेत्यांच्या मालकीच्या आहेत. त्यांनी अध्यक्षपद भूषवलेल्या ट्रस्टद्वारे चालवल्या जातात. 8 शाळा थेट RSS आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या संघटनांद्वारे चालवल्या जात आहेत. 6 शाळांचे उजव्या विचारसरणीच्या प्रक्षोभक नेत्यांच्या हिंदुत्ववादी संघटनांशी, गटांशी, व्यक्तींशी आणि इतर हिंदू धार्मिक संघटनांशी जवळचे संबंध असल्याचं दिसून आलं. अंडरलाईन करण्यासारखी गोष्ट म्हणजे मंजूर मिळालेल्या शाळांपैकी एकही शाळा ख्रिश्चन किंवा मुस्लिम संघटना किंवा भारतातल्या कुठल्याही धार्मिक अल्पसंख्याकांद्वारे चालवली जात नाही. ऋतंभरा यांच्याप्रमाणेच अदानी समूहाला सुद्धा त्यांच्या फाउंडेशनच्या अंतर्गत सैनिक स्कूल चालवायला देण्यात आलेली आहे. गुजरात पासून अरुणाचल प्रदेश मोठ्या प्रमाणातल्या नवीन सैनिक स्कूलमध्ये एकतर भाजप नेते किंवा त्यांच्या जवळच्या लोकांचा सहभाग दिसतो. हे सैनिक शाळांचं भगवीकरण आहे का असा प्रश्न द रिपोर्टर्स कलेक्टिव्ह रिपोर्टनं उपस्थित केला. कारण सैनिक शाळांना देण्यात येणाऱ्या मंजुरीच्या यादीमध्ये फक्त भाजप नेत्यांचाच समावेश नव्हता, तर खाजगी सैनिक शाळा चालवण्याचा जनादेश RSSच्या संस्थांना आणि त्यांच्याशी जोडलेल्या अनेक हिंदू उजव्या गटांना सुपूर्द करण्यात आलेला होता. आता या शाळांना नेमकं सरकार काय काय देणार होतं तेही एकदा पाहूयात. 12वी पर्यंतचे वर्ग असलेल्या शाळेसाठी सैनिक स्कूल सोसायटी दरवर्षी कमाल 1,20,00,000 रुपयांची आर्थिक मदत पुरवतं. हे विद्यार्थ्यांना आंशिक आर्थिक मदत म्हणून दिलं जातं. शाळांना दिलेल्या इतर प्रोत्साहनामध्ये 12वी मधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीच्या आधारे दरवर्षी 10 लाख रुपये प्रशिक्षण अनुदान म्हणून दिले जातात. सरकारी मदत आणि प्रोत्साहन मिळून सुद्धा या शाळांच्या फीमध्ये फार मोठी तफावत आहे असं सुद्धा द रिपोर्टर्सच्या कलेक्टिव्हमध्ये म्हटलेलं आहे. उच्च माध्यमिक वर्गाची वार्षिक फी वर्षाला 13,800 रुपयांपासून ते थेट 2,47,900 रुपयांपर्यंत आकारली जाते. त्यामुळं पुढचा प्रश्न असा उपस्थित होतो की नवीन सैनिक स्कूल शाळा नेमकं कोण चालवतं? संरक्षण संस्थांमध्ये कॅडेट्स पाठवण्यामध्ये सैनिक शाळांचं महत्त्व अनेक सरकारी अहवालांनी अधोरेखित केलेलं आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन नेव्हल अकॅडमी सारख्या अनेक संस्थांचे कॅडेट तयार करण्यामध्ये सैनिक स्कूलच्या भूमिकेबद्दल अनेक सरकारांनी सुद्धा भर दिलेला आहे. 2013-14च्या संरक्षण विषयक स्थायी समितीच्या मते दरवर्षी NDAला निवडल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये सैनिक शाळेतले 20% विद्यार्थी असतात. या वर्षाच्या सुरुवातीला राज्यसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 6 वर्षामध्ये 11% जास्त सैनिक शाळेचे कॅडेट सशस्त्र दलात रुजू झालेले आहेत. म्हणजे ज्या शाळांचा 100% फोकस सैन्यात भरती होण्यावर असतो तिथून 8-9 पैकी फक्त एकच मुलगा सैन्यात का जातो हा प्रश्न आजही शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ विचारत असतात. ज्या सैनिक शाळांवरती मोठा खर्च सरकार करतं त्या शाळांमधले बहुतांश मुलं सैन्यामध्ये न जाता इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा इतर करिअर ऑप्शनकडे जात असतील तर सैनिक स्कूलचा मूळ हेतू पूर्ण होतोय का
असा सुद्धा प्रश्न संरक्षण विषयक संसदीय समित्यांनी अनेकदा उपस्थित केलेला आहे। यात कळीचा मुद्दा उपस्थित केला जातोय तो उजवा विचार याच्यामध्ये कसा घुसवला जातोय याच्याबद्दल। आता विद्या भारती अखिल भारतीय शिक्षण संस्था नावाची एक संस्था आहे। ही संस्था विद्या भारती म्हणूनही ओळखली जाते। विद्या भारती RSS ची शैक्षणिक शाखा आहे असं अनेक जण सांगतात। इतिहासाची मोडतोड करणं, विशिष्ट विचारसरणी थोपवणं, मुस्लिम विरोधी अभ्यासक्रम शिकवणं असे अनेक आरोप विद्या भारतीच्या शाळांवर वारंवार होत असतात। पण आपलं ध्येय नेमकं काय आहे हे या शाळा अगदी स्पष्टपणे सांगतात। महाराष्ट्रामध्ये ज्या नव्या शाळांना मान्यता मिळालेली आहे त्यातल्या संस्था आणि त्यांच्या राजकीय कनेक्शनवरती सुद्धा एक नजर टाकूयात। नगरच्या डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील शाळेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आहेत। ते आधी काँग्रेसमध्ये होते। 2019 मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। दुसरीकडे भारतीय पब्लिक स्कूल चालवणाऱ्या ट्रस्टची सूत्र राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातल्या माजी भाजप अध्यक्ष हरिराम रणवा यांच्या हातामध्ये आहेत। सांगलीतल्या ज्या SK इंटरनॅशनल स्कूलला सैनिक शाळेचा दर्जा मिळालेला आहे तिची स्थापना भाजपचे मित्रपक्ष असलेले आणि 2014च्या फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले सदाभाऊ खोत यांनी केलेली आहे। तर मध्य प्रदेशातल्या कटनी येथील सिना इंटरनॅशनल स्कूलला सुद्धा हिरवा कंदील मिळालाय। या शाळेच्या प्रमुख भाजप आमदार संजय पाठक यांच्या पत्नी निधी पाठक आहेत। यातल्या काही शाळा या नवीन नसून आधीपासूनच सुरू होत्या, फक्त त्यांना आता सैनिक शाळा म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे। या यादीमध्ये फक्त राजकारणीच नाहीयेत, तर भाजपच्या जवळ मानल्या जाणाऱ्या अदानी समूहाच्या शाळांचा देखील यात समावेश आहे। आंध्र प्रदेशातल्या नेल्लोर जिल्ह्यातल्या अदानी वर्ल्ड स्कूलला सुद्धा सैनिक शाळेची मान्यता मिळाली आहे। ही शाळा पूर्व किनारपट्टीवर अदानी समूहाच्याच मालकीच्या असलेल्या कृष्णापट्टणम बंदराजवळ आहे। अदानी कम्युनिटी एम्पॉवरमेंट फाउंडेशन या शाळेचा सगळा मॅनेजमेंटचा कारभार पाहते। एप्रिल 2024 मध्ये आलेल्या या रिपोर्टर्स कलेक्टिव्हच्या रिपोर्टमध्ये अनेक दावे आहेत, त्यातले काही संरक्षण मंत्रालयानं फेटाळले देखील। संरक्षण मंत्रालयाचं म्हणणं आहे की नवीन सैनिक शाळांची योजना अत्यंत विचारपूर्वक तयार करण्यात आली आहे। त्याची निवड प्रक्रिया स्वतःच अतिशय कडक असून योजनेच्या मूळ उद्दिष्टांचं सातत्यानं पालन व्हावं यासाठी योग्य तपासणी यंत्रणा सुद्धा तयार करण्यात आलेली आहे। पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी भक्कम प्रोत्साहनं दिली जात आहेत असं सरकारी स्पष्टीकरण आहे। अर्जदार संस्थांचे राजकीय किंवा वैचारिक संबंध असणे नसणे याचा निवड प्रक्रियेवर कुठलाही प्रभाव पडत नाही। योजनेवर बिनबुडाचे आरोप करून तिचं राजकारण करण्याचा उद्दिष्ट काही लोक करतायत असं संरक्षण मंत्रालयानं आपल्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे। पण हे झालं सरकारी स्पष्टीकरण। राहुल गांधींनी उपस्थित केलेला प्रश्न आणि जे आकडे दिसत आहेत त्याच्यामधून तरी सरकार हळूहळू सैनिकी स्कूलमध्ये सुद्धा आपला विचार घुसवू पाहतंय हे स्पष्टपणे दिसतंय। आणि म्हणून या सगळ्या संदर्भात विचार करण्याची वेळ आलेली आहे की देशाचे भावी अधिकारी ज्या शाळांमधून तयार होत असतात त्या शाळांमध्ये सुद्धा आपण राजकारण बाजूला ठेवू शकत नाही का? तिथं सुद्धा आपला विचार घुसवण्याची ही घाई नेमकी या सरकारला काय झालेली आहे याच्याबद्दलचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातील। त्यामुळं 100 वर्ष ज्या संघाला आता होत आहेत आणि विविध क्षेत्र काबीज करण्याचा त्यांचा जो अजेंडा आहे त्याच्यामध्ये सैनिक स्कूल सुद्धा त्यांनी सोडलेलं नाहीये असाच अर्थ राहुल गांधींच्या या प्रश्नामधून लावला जाऊ शकतो। तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? सैनिकी स्कूलमध्ये होणारं हे भगवीकरण तुम्हाला मान्य आहे का? मुळात त्याला भगवीकरण म्हणायचं का? सरकारचा दावा तुम्हाला पटतोय का? याच्यात काही नाहीये भगवीकरण? हे सगळं कमेंट्समध्ये नक्की कळवा। आणि पुन्हा एकदा आवाहन, या चॅनलला शक्य तितक्या पद्धतीने मदत करा, कारण हे असे विषय आहेत की जे देशाच्या हितासाठीचे चर्चिले जाणं फार महत्त्वाचं आहे। इतर मेनस्ट्रीम मीडियामध्ये ते होणार नाही, म्हणून आपल्या प्लॅटफॉर्मवरून या सगळ्याबद्दल बोलत राहू। तुर्तास इथेच थांबतो। धन्यवाद।